हॅलो नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. तर आज आहे एकादशी, प्रबोधिनी एकादशी आणि पंढरपूर यात्रा आहे आज. तर आपल्याकडे एकादशी साजरी केली जाते, पण आम्ही इथे राहतो इंदोरमध्ये, म्हणजे MP मध्ये. आज काय सेलिब्रेट केलं जातं ते आज मी तुम्हाला सांगते. तर दिवाळी, मोठी दिवाळी आपल्याकडे झालेली आहे, हो की नाही? ती सगळीकडे ती सर्वदूर सेलिब्रेट केली जाते. पण इकडे आजच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते. आणि या दिवशी काय केलं जातं तेही तुमच्यावर नक्की शेअर करेन संध्याकाळी. तर आत्ता बरेचसे कामं आहेत ते मला खरं आटपून घ्यायचे आहेत, कारण की इहिका पण झोपलेली आहे. जे माझं पेंडिंग काम आहे तेही मला करून घ्यायचं आहे. ते केल्यानंतर मग तुमच्यावर मी नक्कीच शेअर करेल. आजच्या दिवशी इकडे छोट्या दिवाळीला काय करतात, मेन म्हणजे पणत्या वगैरे लावतात, सगळीकडे दिवे लावतात, हे तर असतंच. पण अजून काय केलं जातं तेही तुमच्यावर नक्की शेअर करेन. सकाळी डब्यासाठी मी मस्तपैकी हिरव्या मुगाची भाजी केली होती, मोड आलेले हिरव्या मुगाची भाजी. आणि ती कशात केली सांगू का? पहिले मी करायची मोठ्या कुकरमध्ये, ह्या कुकरमध्ये करायची. आणि का मोठा कुकर आहे ना, त्यामुळे एवढीशी भाजी दोघांसाठी एवढ्या मोठ्या कुकरमध्ये करायची. पण मी जो कुकर आणला होता तो ह्या कुकरमध्ये मी भाजी केली आहे आणि मापात झालेली आहे. चला, आता इथे का उठलेली आहे, तिला बघते. चल 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 चल. इहूला शांत केलं. त्यानंतर तुम्हाला एक दाखवते, इथं पाठीमागं बॅगमध्ये हे मी काय आणलेलं आहे, पॉपअप आपटी बार. आणि काल मी ते घेऊन आलेले. खरं इहिकाचं चाललं होतं की मला आपटीवर वाजवायचं, आणि तर कसं लहान मुलं वाजवतात ना, मग मला ते वाजवायचं आहे. मग त्यासाठी 1-2 आणण्यापेक्षा मी जास्त घेऊन आलेलं आहे. निम्मे बॉक्स आहेत ते घेऊन आले, 20-25 घेऊन आलेले. तर आता रोज 2-2 वाजवायचं चालू आहे. तर आज दिवाळी आहे, छोटी दिवाळी, तर आज पण वाजवणार आहे. चला, आता जी छोटी दिवाळी, सकाळी तुळशीची पूजा केलेली आहे का वरच्या भाभींनी आणि शेजारच्या भाभींनी, ती तुम्हाला दाखवते. आणि कशी पूजा केली तीही दाखवते. तर सकाळी अशी पूजा केलेली आहे तुळशीची, हे बघा. का असं करतात ते लहान मुलं समजत नाही आहे. आता समोरची एक मुलगी खेळायला आलेली, तिने फ्रॉक घातलेला. तर ही पण मला काय म्हणते, आपली इहू, मला पण फ्रॉक घालायचा आहे, गोल गोल फिरायचं आहे. पण फ्रॉक घातल्यानंतर गोल फिरल्यावर कसं राऊंड होतो ना, त्यासाठी तिला ती मज्जा वाटते. आता बघा तिकडे गेली आहे. इहू, इहू इकडे का, 1 मिनटं. आली आली आली. आम्ही फ्रॉक घातलाय, गोल गोल फिरायला. का असं वागतात पोरं, मला समजतच नाही आहे. म्हणजे एक दुसऱ्यांचं पाहून ते करायचं. त्याच्याकडे आहे मग मला पण पाहिजे, तिच्याकडे आहे मग मला पण ती फ्रॉक पाहिजे. न उलगडलेला हा क्वेश्चन आहे. आम्ही झोपेतून उठलो आहोत. तुम्ही मागाशी पाहिले ना फ्रॉक घातलेली, काय ते नंतर दाखवते. चल, आपल्याला बघायचं. चला तुला दाखवते. तर मस्त संध्याकाळ झालेली आहे, बघायचा. चल उतर खाली 1 मिनिट. मस्त अशी संध्याकाळ इकडे झालेली आहे. आणि इकडे तुळशीची पूजा करणार आहे, त्यासाठी रांगोळी काढलेली आहे. आणि फटाक्यांचा सुद्धा आवाज येतोय इकडून कुठून तरी. लाइटिंग तुम्ही पाहू शकता इकडे. छोटी दिवाळी, त्यामुळे मोठ्या दिवाळीपासूनच लाइटिंग काढलेली नाही, घरांवर दिसतेच. चला, तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि मस्तपैकी आपण दारामध्ये दिवे लावणार आहोत. म्हणजे माझ्याकडे काही पणत्या आहेत, तर हे पणत्या मी आता लावून देणार आहे. आणि
मागे सरक. तर पणत्या लावून दिलेल्या आहेत आणि इकडे तुळशी बोलो पणत्या लावल्या आहेत बाहेर. आणि मोठी रांगोळी काढली नाही मी, कारण की एक रांगोळी आहे कॉमन, त्यामुळे मी फक्त पणतच लावलेले आहेत. आणि एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह असतो. मग आता आजपासून चालू झालेले आहेत तुळशी विवाह. आणि भाभी सांगत होत्या इथे खूप ठिकाणी तुळशी विवाह होणार आहेत, पण इथे आता मी काही त्यासाठी पार तिकडे जाणार नाही आहे, ते खूप आतमध्ये आहे. सो आपल्याकडे तुळशी विवाह कसा होतो हे आपल्याला माहीत आहे. आणि मला आठवतं माझ्याकडं व्हिडिओ क्लिप पण आहे. ज्यावेळेस इहिका झाली मी सॉरी शिक्रापूरला होते आईकडे, तर तिथे तुळशी विवाह केला होता. तर ती क्लिप माझे का आहे लॅपटॉपमध्ये, ती जर मला सापडली तर नक्की तो व्हिडिओ मी टाकणार आहे, कारण की तो मोठा व्हिडिओ केला होता मी. पण त्यावेळेस ना माझ्या गडबडीमध्ये मी ते टाकलीच नाही आहे आणि खूप लेट मग टाकून पण ते जमणार नव्हतं. तर म्हटलं चला आता नंतर कधीतरी टाकू, असा जर परत नेक्स्ट तुळशी विवाहाला ती क्लिप टाकूया. तर यस, आता ह्या 2-3 दिवसात मी ती क्लिप टाकेल, जर माझा लॅपटॉप चालू झाला तर, कारण की त्याला प्रॉब्लेम आलेला आहे, तो चालूच होत नाही आहे. आता बघूया. आणि अजून एक तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे माझा जो पेन ड्राईव्ह होता ना, त्यामध्ये मी व्हिडिओज ठेवायचे काढून, तर ते हरवलं. हां, बसमध्ये त्या दिवशीच इकडे येताना बसमध्ये पडलं, कुठं गेलं तपास नाही. ड्रायव्हरला फोन करून विचारलं 2-3 वेळा, तर ते सुद्धा म्हणतात नाही सापडलं मला. आम्ही सगळी बस क्लीन केली, परत व्यवस्थित करून ठेवलं आहे, पण आम्हाला त्या गाडीवर किंवा त्या सीटवर आम्हाला काही पेन ड्राईव्ह भेटला नाही. आणि ते म्हणतात असं काही वस्तू कोणाच्या असतील तर आम्ही ते ऑफिसमध्ये जमा करत असतो, पण नाही सापडलं. आता विषय संपलाय. आता कसं नंतर आता बघूया कधी जमून मला घ्यायला पेन ड्राईव्ह. पण आता जे व्हिडिओज येतात ना ते थोडे मागे पुढे होत असतील, तुम्ही लक्षात घ्या. कारण की संडेचा व्हिडिओ मंगळवार म्हणजे काल आला असेल, नाहीतर मग हां कालच आलं असणार आहे. आणि असं 1-2 दिवस मागे पुढे होतात आहे, कारण की मेमरी फुल होते, मग त्यानुसार मला ते करावं लागतंय. सो समजून घ्या. आता तर तुम्हाला या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्याकडे जोरदार असे तुळशी विवाह चालू असतील, आणि मी तिथे असते तर नक्कीच व्हिडिओ बनवला असता घरचा. पण ठीक आहे, आता आपल्या इकडे आता काहीतरी गोड बनवूया म्हटलं. खीर बनवते आहे माझ्याकडे, शेवया, तर खीर बनवते. दिवाळी आहे, सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. कोण लगा रहा है? उस साइड इस साइड दोनों साइड. आंटी वीडियो बनाते हुए, मैं आंटी के ऊपर पटाखे फोड़ देते हुए डालेंगे. फुटा नहीं फुटा पटाखे जल रहे. आंटी आंटी आंटी. ए अरे बच्चों, लॉन्ग वीडियो बना रहे हो क्या? तू घाबरते फटाक्यांना? घाबरतेस? तुला फोडायचे ना फटाके? लगा दिया? नहीं लगाया अभी तक? हाँ लगा दो. मग चला आतमध्ये आपलं.
तुम्ही फटाक्यांचा आवाज ऐकलाच ना, किती आता सगळीकडे फटाके फोडत आहे, त्यामुळे तुम्हाला मध्ये मध्ये आवाजही येईल जसा आता आलाय. आणि मी केली आहे खीर, शेवयांची खीर असते ना ती. हे बघा, आता तुळशीला नैवेद्य दाखवते. सकाळी मी दाखवलं नव्हता, म्हटलं संध्याकाळी छानपैकी दिवे वगैरे लावले का मग नैवेद्य दाखवेल. चला आता तुळशीला नैवेद्य दाखवून येते आणि मग जेवण करू. चला नैवेद्य दाखवलाय गोड खिरीचा. जेवणासाठी बाहेर फिरून आलो आणि इतकी थंडी पडली आहे ना संध्याकाळची. तर मागाशी म्हणजे दुपारी अजिबात थंडी नव्हती, पण आता इतकी थंडी पडली ना, तर इथलं स्वेटर घालून सगळेजण बाहेर बसलेले होते आणि त्यात फटाके फोडत होते. तुळशीची पूजा चालू होती आणि अजूनही फटाके फुटतात. ते मला वाटतं 12पर्यंत हे फटाके फुटणार आहेत. आणि तुम्हाला दाखवलं नाही खरं मगाशी, तर छानपैकी ना मोठ्या आवाजामध्ये काहीतरी साऊंड वगैरे लावले होते आणि छान तुळशीचं लग्न लावत होते. तर तिकडे म्हणजे मागच्या कॉलनीत होते, त्यामुळे मी काय केले तर तिला सोडून नाही जाता येणार, त्यामुळे मी फक्त जे इथे कॉलनीमध्ये छोटे मोठे असे फटाके फोडलेले, कोणी पूजा केलेली तेवढंच शूट केलेलं आहे. आणि आता झोपायची वेळ झालेली आहे आणि अजूनही फटाके मोठमोठ्याने फुटत आहे. आणि प्रत्येकाच्या दारामध्ये सगळ्यांनी आज ना तुळशीची पूजा केलेली आहे आणि खूप छान वाटतं. आणि सगळीकडे लाईटिंग आहे, फटाक्यांचा आवाज आहे, त्यामुळे आणखीनच छान वाटते. मग अजून आता मग आजच्या दिवशी दिवाळीच आहे असं वाटतंय आणि उद्यापासून तर काही नसणार आहे असं मला वाटते. काही खूप जण म्हणतात की आजच सगळेजण पूजा वगैरे करतात आहे. पण बघूया आता उद्या काही तसं मला निदर्शनास आल्यास मी तुमच्यावर नक्की शेअर करेन. आपल्याकडे छोटी दिवाळी म्हणून साजरी केली जात नाही, तर तुळशीचे लग्न करणं, हे करणं असे कार्यक्रम असतात आणि इकडे त्यालाच छोटी दिवाळी म्हटली जाते. तर हे व्हिडिओमध्ये तुमच्यावर मी आज शेअर केलेलं आहे. होप सो तुम्हाला नक्की आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय.